नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसापासून माझा विचार होता, की काहीतरी नवीन-नवीन गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू. तसं हल्ली आता छान काय-काय गोष्टी जशा घडतायत ना, तशा तुमच्या सर्वांसोबत मी डेली शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हटले, की तुमच्या सर्वांसोबत आजसुद्धा काय घडलंय त्या सर्व गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर कराव्यात. पण त्याआधी छान आपले स्वामी महाराजांचं वगैरे दर्शन घ्या. ही आजची पूजा नाही आहे, आज आहे भागवत एकादशी. म्हणजे हा व्हॉईस ओव्हर मी भागवत एकादशीच्या दिवशी करतोय. मग त्याचं पण मी तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्ही नक्की एकदा बघा. त्याची लिंक मी देतोय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाली त्या दिवसाची. म्हणजे भागवत एकादशीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर पूजा झाली आणि एक छान पार्सल रिसीव्ह झालं. हे पार्सल मी नव्हतं मागवलं, हे पार्सल पप्पांनी मागवलं होतं. तुम्हाला पुढे-पुढे समजेल की नक्की पार्सल काय आहे. तर त्याची पॅकेजिंग म्हणाल ना, तर खूप-खूप परफेक्ट आली होती. खूप छान पॅकेजिंग आली आहे. पण ह्याच्या पुढे काही गोष्टी आहेत ना, ज्या मी तुम्हाला सांगितल्या, ज्या मला ह्याच्यात नाही पटल्या. तर ते मी तुमच्या सर्वांसोबत पुढे सांगितलेलं आहे. आणि कंपनीमधून जरी कोण हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी सुद्धा काय ते याच्यावरती ॲक्शन घ्यावी असं मला वाटतं. तर बघा अशा प्रकारे ते छान मी घड्याळ नवीन मागवलं आहे. खूप सुंदर आहे. मी म्हणजे पप्पांनी मागवलं होतं, मी नव्हतं मागवलं. त्या घड्याळामध्ये पण आणखीन एक घड्याळ आहे, जे इलेक्ट्रिक घड्याळ आपण म्हणतो ना, की त्याच्यामध्ये नंबर्सने ते दिसतं. तसलंवालं घड्याळ ते त्यामध्ये पण आहे. प्लस त्याच्यावरनं आपण जे काट्यांचं आपलं नेहमीच असायचं, तर ते सुद्धा त्यामध्ये घड्याळ आहे. तसं 2 इन 1 आहे ते. तर पूर्ण पार्सल अनबॉक्स केलं आणि त्या पार्सलमधून हे सुंदर आणि मस्त असं मला घड्याळ रिसीव्ह झालंय. खूप छान आहे. स्टार वर्क कंपनी आहे. त्या कंपनीचं नाव स्टार वर्क आहे. पण स्टार वर्कला माझी एक रिक्वेस्ट आहे, की घड्याळ एवढं प्रोडक्ट खूप सुंदर आहे. पॅकिंग अफलातून आहे. खूप सुंदर पॅकिंग केली याचं. हे तर वेगळं आहे, पण खूप छान पॅकिंगमध्ये आलंय. पण त्यांनी एका गोष्टीत सगळा खर्च पॅकिंगमध्येच केला असं मला वाटतं. त्यांनी सेलच प्रोव्हाईड नाही केलाय. बरेच आजपर्यंत जेवढे घड्याळ घेतले त्याला प्रत्येकाला सेल प्रोव्हाईड केलेली असते. पण ह्याला त्यांनी सेलच प्रोव्हाईड नाही केली आहे. माझी रिक्वेस्ट आहे, की त्यांनी ह्या गोष्टीला सुद्धा सेल प्रोव्हाईड कराव्यात. कारण काही वेळेस मग पटकन इन्स्टॉल करून आपल्याला आपल्या घरामध्ये इन्स्टॉलिंग लावता येतं. आणि आता जसं माझ्याकडे आता होत्या माझ्याकडे सेल म्हणून मी पटकन एक सेल लावली आहे. आणि ह्याच्यात एकाच घड्याळामध्ये 2 फीचर्स आहेत. माझ्या मते आता हे मी ऑनलाईन केलंय. ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मला नाही माहिती कारण हे मी ऑर्डर नव्हतं केलं. हे पप्पांनी ऑर्डर केलं होतं. आणि याची प्राइस आहे ₹800. 800च्या अंडर तुम्हाला पडेल. 800 पकडून चला किंवा 800च घ्या. तर हे तेवढं तुम्हाला पडेल. तर आता हे जसं माझं जुनंवालं होतं, गोलवालं तसंच आहे. फक्त थोडंसं सिस्टम ह्याची चेंज आहे. त्याच्यानंतर आणखीन एक माझं जे जुनंवालं जे आता मी करंट सिच्युएशनमध्ये वापरत होतो, ते म्हणजे हे होतं. हा आमचा फॅमिली फोटो आहे. तर हा कस्टमाइज करून घेतलं होतं. हे मी घेतलं होतं कस्टमाइज करून. फोटोज वगैरे हा एडिट मी केला होता आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना शेअर केला होता. ह्याची सेल आता मी काढली आणि हे पूर्ण ना ॲक्रेलिकचं आहे. साधं नाहीये. ह्याचा जो हे ना ते ॲक्रेलिक आहे. पूर्णपणे ॲक्रेलिक आहे. तर हे घड्याळ तेव्हा मला काहीतरी 1000च्या आसपास पडलं होतं. 1000च्या अंडरच आलं होतं. तेव्हा हे घड्याळ. तेव्हा म्हणजे आता 2-1 वर्ष झाली तेव्हा हे आहे माझ्याकडे घड्याळ. तर ह्याचा एक प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मी सांगेन काय आहे. ह्याच्यावरती खास व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यानंतरच मी शेअर करेन ह्याचा काय प्रॉब्लेम आहे. का हे मी चेंज करतोय. कुठेही तुटकं-फुटकं काहीच नाहीये. तरी पण मला हे चेंज करावं लागतंय. त्यामागचा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन की काय आहे. आणि प्लीज पुन्हा एकदा कंपनीचं नाव मी विसरलो. स्टार वर्क पुन्हा एकदा लक्षात घ्या प्लीज. जर त्याच्यातून जर कोण व्हिडिओ पाहत असेल किंवा काय मी टॅग सुद्धा करेन त्यांना. प्लीज सेल्फ सुद्धा प्रोव्हाईड करा. कारण ते खूप गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. छान आहे बाकी क्वालिटी वगैरे घड्याळाची खूप सुंदर आहे. छान आहे. आता हे मधलं जेव्हा मी स्टार्ट करेन ना, त्याच्या इथे सेटिंग्ज त्यांनी दिल्यात. तर बघू आपण कसं काय करता येतंय आणि त्याच्यानुसार मग आपण करूया. मग हे पार्सल आलं आणि त्या पार्सलच्या नंतर आणखीन एक दुसरं पार्सल आलं. तर हे पण पप्पानेच मागवलं होतं. तर हे छोटं पार्सल होतं. हे पार्सलचा बॉक्स बघा.
मोठं आहे, पण हे पार्सल खूप छोटं होतं. म्हणजे हे पार्सल यायल्याच्या 2-1 तासानंतर लगेच हे पार्सल मला रिसीव्ह झालं. तर हे असे कनेक्टर्स त्यांनी मागवले होते. तर हा एक कनेक्टर आहे, पण ह्या कनेक्टरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार नाही आहे. घड्याळाची हवी असेल तर देईन मी, पण ह्या कनेक्टरची नाही देणार कारण हे कनेक्टर डिफेक्ट आलं होतं. तर ह्याच्यावरती पुढची प्रोसेस आता मी करणार आहे. ते म्हणजे रिटर्नचं वगैरे जे काय आहे ते आता करेन. पण हे डिफेक्ट आलं होतं. सो प्लीज डोंट पर्चेस इट. नका पर्चेस करू हे. आणि बघू असं काय जर याच्याबद्दल काही रिव्ह्यूज आहेत आणखीन तर ते सुद्धा मी शेअर करेन. त्याच्यानंतर मग ते पार्सल्स वगैरे अनबॉक्स झाले आणि ते सर्व गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मग भूका लागल्या. तर म्हटलं की काय करू, काय करू? तर एकदा आम्ही ना पाणीपुरी बनवली होती घरी आणि त्याच्या पुऱ्या उरल्या होत्या. तर म्हटलं की काहीतरी करूयात. तर परत पाणीपुरी कशाला बनवतो म्हटलं आपण बाहेर सुकापुरी, पाणीपुरी खाल्ल्याच्यानंतर खूप आवडीने खातो. तर म्हटलं की आपण त्याच बनवूयात छान मस्त सुकापुरी. तर विचार माझा तोच होता की मी तसं काहीतरी बनवेन. तर म्हणून मी 2 बटाटी उकडावायला ठेवली ऑलरेडी. तर बटाटी जोपर्यंत बॉईल होतात, त्याच्या शिट्ट्या होतात, तोपर्यंत एका साईडला तर मी कांदा चिरून घेतोय. तर एकच कांदा घेतला होता मी, जास्त नव्हता घेतला कारण नंतर तो जास्त तिखा असा लागतो. आणि ह्या रेसिपीमध्ये माझ्याकडे चाट मसाला नव्हता आणि मला खालती जायचा पण कंटाळा आला होता. तर मग मग मी खालती पण नव्हतो गेलो. पण मी चाट मसाला नाही तर एक माझ्याकडे दुसरा जसा एक मसाला आहे, जो चाटवरती वगैरे पण घालून चालतो. तर म्हणून मी तो घातला त्याच्यावरती. तर आता छान कांदा चिरतो आणि एका साईडला बटाटे लावले. जर तुमच्याकडे वाटाणे भिजलेले असतील, जर तुम्ही पटकन ऑनलाईन मागवू शकता, तर तुम्ही डायरेक्टली पटकन रगडा करू शकता आणि मग सुकापुरी म्हणून तसं तुम्ही खाऊसुद्धा शकता. पण आता तेवढी प्रोसेस मला लांबवायची नव्हती. मला शॉर्टमध्येच सर्व पटापटा गोष्टी करायच्या होत्या. तर म्हणूनच मग मी बटाटा ठेवला आणि पाणीपुरीच्या पुऱ्या पण 25-1च्या पुढेच होत्या. तर म्हटलं की चला आपण मग तेच घेऊयात. पटकन करून होऊन जाईल आणि पूर्णसुद्धा होईल. तर तोच विचार होता डोक्यामध्ये आणि तसंच काहीसं मला बनवायचं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे पाणीपुरी वगैरे तर मी सर्व गोष्टी खातोच, पण सुकापुरी वगैरे तर मला प्रचंड आवडते. त्याच्यानंतर हा एक डबा बघा कंटेनर हा मी कुठून घेतला नव्हता. हा मम्मीला वाणामध्ये मिळाला होता. एकाच्या म्हणजे माझी मम्मी जिथे जाते ना, तर तिकडे दत्त जयंतीचं ते लोकं दरवर्षी माझ्या मते सत्यदत्त व्रत करतात आणि त्यांच्या घरी जेवढेही लोकं येतात म्हणजे 500-1000 जेवढे लोकं येऊ त्यांना प्रत्येकाला जेवू घालतात. तर त्यांच्याकडे त्यांनी हे हळदी-कुंकूच्या वेळेस वाटलं होतं. त्याला छिद्र आहेत, तर त्यामध्ये माझ्या आईने छान मस्त लिंबू स्टोअर केलेले आहेत. पण छान आहे डबा मला खूप आवडला. अशा डब्यामध्ये तुम्ही ना गजरे वगैरे पण ठेवू शकता. जर तुम्हाला कधी कुठे मिळाला तर तुम्ही नक्की बाय करा. खूप छान आहे, मस्त आहे. मी पण ट्राय केलं होतं गजरे ठेवून 2-1 रात्र, पण चांगले राहिले होते गजरे. फक्त त्याला टिश्यू पेपर ठेवा आतमध्ये आणि मग ठेवा. त्याच्यानंतर मग बटाटा उकडला, त्याला छान मॅश केलं. मॅश केल्याच्या नंतर आता महापुरी प्लेट तयार केलेली आहे. मी नाव दिलं याला पाणीपुरी नाही महापुरी प्लेट असं याला मी नाव दिलं आहे. का सगळं एकत्र मी ठेवलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता मी प्रत्येक असे होल करून घेतले मी आणि मग ते त्यामध्ये घालतो आहे आपला बटाटा. तर पूर्ण बॉइल्ड बटाटो आहे तर तो त्याच्यामध्ये घालतो आहे. आता मी तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे स्प्राउट्स असतील ना, तर तुम्ही ह्याच्यातून आणखी एक वेगळी रेसिपी बनवू शकता. जर कधी असं झालं तर मी ती स्प्राउट्स आणि पाणीपुरीची पुरीपासूनची रेसिपी ती क्रिएट होते. तर ते मी नक्की तुमच्या सर्वांसोबत एकदा तरी शेअर नक्की करेन. तुम्ही नक्की बघा पण ती रेसिपी आणि बऱ्याच ठिकाणीसुद्धा ती अवेलेबल आहे, असं नाही की नाही. बऱ्याच ठिकाणी आहे, पण मी पण तुमच्या सर्वांसोबत माझ्या परीने मी कशी बनवतो, तर ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर मग कांदा मी मगाशी जो चिरून घेतला होता, तर तो त्याच्यावरनं घालतो आहे आणि पूर्ण असा घालून आपली पाणीपुरी म्हणतो आहे मी सॉरी, आपली सुखा महापुरी प्लेट तयार करायची आहे. तर आता मी त्यात कांदा घातला. कांदा घातल्याच्यानंतर त्याच्यावरती मीठ घालायला विसरू नका. शक्यतो आपण जे नॉर्मल डेली पिंक सॉल्ट वापरतो ते नाही आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. आपल्याला त्यामध्ये आपलं जे काळं मीठ असतं ना, ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि काळं मीठ घातल्याच्यानंतर काळं मीठ नसेल तर असू दे, असं काही नाही. पण काळं मीठ खूप छान लागतं पाणीपुरीमध्ये म्हणून काळं मीठ शक्यतो वापरा. त्याच्यानंतर आता मी मीठ छान स्प्रिंक करून घेतो. काय पुरी खारट लागत होती, काय अजिबात मीठ लागलं नव्हल्यासारखी लागत होती. आय डोंट नो असं का झालं, पण मी एक पुरी टाकत होतो, तर मला कंटाळा आला म्हणून मी सर्वत्र टाकलं. त्याच्यानंतर आता शेव, तो म्हणजे आता हा माझ्याकडे बारीक नायलॉन शेव आहे. याला नायलॉन शेव बोलतात बारीक. तर तो घेतला होता.
तो पण पुरीसाठी वगैरे पण खूप छान असतो, तर म्हणून मी तो घेतला. हा शिरा उपमा शिरा म्हणतोय सॉरी, शिरावरती नाही, उपमा, पोहे ह्याच्यावरती आपण तो टाकून खातो. तर आता बघा छान त्याला स्प्रिंग केलं आहे वरणासुद्धा आणि अशी आपली मस्त पाणीपुरी प्लेट, पुरी प्लेट तयार झाली आहे. आणि एका साईडला मम्मीसाठी मी ज्यूस बनवला होता संत्रीचा, तर तो सुद्धा आहे आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे जो एक वेगळा स्प्रिंगवाला होता ना, तर तो मी टाकला आहे. त्याच्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत अशी मस्त भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे. तर म्हटलं त्याची छोटीशी हिण तुम्हाला देऊन द्यावी. तर हा मी मस्त असा पनीर पुलाव बनवला होता, ज्याची रेसिपी उद्या मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा त्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.